नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण उरलेली चपातीपासून मस्त अशी ही मुरी बनवणार आहोत. तर या रेसिपीला वेगळ्या भागात विविध नावांनी ओळखले जाते. जसं की चपातीचे तुकडे, चपातीचा चुरमा, फोडणीची पोळी, चपातीचा सुशेला आणि चपातीचा चिवडा पण याला म्हणतात. आणखीन बरेचसे नावे आहेत याला. तर आपल्याकडे बऱ्याच वेळेस चपात्या उरल्या जातात. आपण याचं काय करावं? भरपूर वेळेस आपल्याला हा प्रश्न पडतो. आणि त्या अशा खाल्ल्या जात नाहीत आणि त्या वाताड होतात आणि त्या थोड्याशा सुकल्यासारख्या होतात. तर तुम्ही त्याच चपातीचे आपण मस्त असे हे मुरी करून तुम्ही खाऊ शकता. तर एकदम सोपी रेसिपी आहे ही. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर चपातीची मुरी बनवण्यासाठी आपल्याला एक 4 ते 5 चपात्या घेतलेल्या आहेत. तर फोडणीसाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे मी शिमला मिरची कट करून घेतलेली आहे. कांदा, टोमॅटो हे सगळेच जिन्नस बारीक स्लाइसमध्ये कट करून घेतलेले आहेत. नंतर तेल घेतलेलं आहे, लाल मिरची पावडर, हळद पावडर, मोहरी, जिरं आणि भाजून घेतलेले शेंगदाणे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, कोथिंबीर, ठेचून घेतलेलं लसूण आणि शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. तर आपल्याला या चपातीचे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर हे आपण चपातीचे तुकडे करेपर्यंत माझ्या चॅनलवर तर जर नवीन असाल तुम्ही तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की प्रेस करा. तर अशा पद्धतीने मी हे उरलेले चपातीचे असे मोठे-मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. तर हे चपातीचे तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याला छान वाटून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे चपातीचे तुकडे जास्त बारीक करायचं नाही. तर मस्त असे हे जाडसर आपल्याला हे चपातीचे आपल्याला मिक्सरमध्ये छान वाटून घेतले हे तुकडे. जर तुम्ही मऊ चपात्या असतील तर हाताने चुरून पण घेतल्यात तरी पण चालेल. तर हे सगळेच मी ही चपातीची छान असं हे मिक्सरला काढून घेतलेले आहेत. तर हे मिक्सरमधून काढलेल्या चपातीमध्ये आपण थोडंसं एक 4 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घातल्यामुळे आपण ज्यावेळेस हे मुरी करतो, त्यावेळेस एकदम तेलामध्ये छान मऊसूत अशी परतली जाते. तर मस्त पाणी घालून आपल्याला याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. नंतर गॅसवर कढई ठेवलं, त्याच्यामध्ये एक 4 चमचे तेल टाकून घेतलेले आहेत. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायचं आहे. मोहरी छान तडतडायला लागली की त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं छान फुलवून द्यायचं आहे. नंतर यामध्ये आपण ठेचून घेतलेलं लसूण घालून घ्यायचं आहे आणि छान याला परतवून घेऊया. नंतर यामध्ये एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला यामध्ये घालून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेली शिमला मिरची घालून घ्यायचं आहे आणि याला छान परतवून घ्यायचं आहे. तुम्ही हे चपातीची मुरी करताना कांदा जेवढा जास्त घालाल तेवढं छान ही मुरीला चव येते आणि मुरी ही एकदम मऊसूत राहते. म्हणून जेवढा होता होईल तेवढा कांदा जास्त घालून घ्यायचा. आणि या कांद्याला जास्तीचा परतून घ्यायचं नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हे कांदा परतून घ्यायचा आहे. तर आपल्याला याच्यामध्ये कांदा परतल्यानंतर सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. हळद पावडर टाकून घेतलं, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आणि छान याला परतवून घेऊया. तर आपले हे कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची छान आणि त्याच्यामध्ये मसाले घालून घेतलेले आहेत. ते छान परतल्यानंतर नंतर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे, जे आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेली चपाती आहे, ते याच्यामध्ये घालून घेऊया. तर हे मुरी करताना तुम्ही थोडंसं तेल जास्तीच घालायचं, म्हणजे तेल घातल्यामुळे ह्या मुरीला एकदम छान चव येते. नंतर मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहेत आणि भाजून घेतलेले शेंगदाणे घालून घेतलं आणि शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. तर तुम्ही शेंगदाणे भाजून घालण्याच्या ऐवजी तळून पण घातलात तर या मुरीला एकदम छान त्या शेंगदाण्याची चव येते. तर मस्त आपणाला याला छान एकजीव होईपर्यंत या मसाल्यामध्ये या चपातीच्या चुऱ्याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तर मस्त असं हे चपातीचा चुरा आपल्या या छान मसाल्यामध्ये एकजीव झालेला आहे. तर या मुरीला कलर किती सुंदर आलेला आहे बघा. तर मस्त अशी आपली मुरी एकजीव झाल्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालून छान याला याच्यामध्ये मिक्स करून घेऊया मुरीमध्ये. तर ही मुरी दहीसोबत खायला एकदम छान लागते. जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही लिंबाचा रस पण घालून खाल्लात त्या मुरीवर तर एकदमच भारी लागते. तर हे आपली चपातीची मुरी मस्त अशी गरमागरम तयार झालेली आहे.
तर अशा पद्धतीने तुम्ही उरलेल्या चपातीपासून मुरी करून बघा. एकदम खायला छान लागते. याची चव तर एकदम अप्रतिम लागते. तर आपण हे मुरी एका प्लेटमध्ये काढून घेतलं. नंतर त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तर मस्त अशी ही उरलेल्या चपातीपासून गरमागरम मुरी बनून तयार झालेली आहे. तुम्ही ही मुरी दहीसोबत किंवा दही नसेल तर तुम्ही त्याच्यावरती लिंबाचा रस पिळून जर खाल्लात तर एकदम चवीला अप्रतिम लागते. जर तुम्हाला माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर माझ्या स्वामीप्रसाद किचन या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.